नमस्ते बच्चों। कल मैं पिछली क्लास में मैं आपको 10वीं कक्षा का जो पहला कविता था मातृभूमि के बारे में मैं आपको समझा चुकी हूँ। आइए बच्चों, आज हम एक नया सबक कश्मीरी सेब यानी कि 10वीं कक्षा का जो सबक है कश्मीरी सेब के बारे में आज हम जानेंगे। बच्चों, इस कश्मीरी सेब के जो लेखक है मुंशी प्रेमचंद। कौन बच्चों? मुंशी प्रेमचंद। आइए बच्चों, इस पाठ को समझने से पहले हम एक बार लेखक मुंशी प्रेमचंद के बारे में हम जानेंगे। बच्चों इधर देखिए, लेखक परिचय। प्रेमचंद जी का जन्म 81 प्रेमचंद जी का जन्म 81 जुलाई 1880 में वाराणसी के पास लम्ही नामक गांव में हुआ। देखिए बच्चों, इधर जो लेखक है मुंशी प्रेमचंद जी का जन्म 81 जुलाई 1880 को वाराणसी के पास लम्ही नामक के गांव में हुआ। बच्चों, मुंशी प्रेमचंद जी का जो असली नाम था धनपत राय। उनका असली नाम जो है धनपत राय। बच्चों, इनका जीवन बहुत गरीबी में ही गुजरा। मुंशी प्रेमचंद जी का जो जीवन है ना बच्चों, बहुत गरीबी से गुजरा, इसलिए उनकी पढ़ाई ज्यादा नहीं की, सिर्फ मैट्रिक तक ही पूरी की। फिर भी उन्होंने अनेक रचनाएं भी प्राप्त कर ली है। वो है बच्चों, पहले उपन्यास, वो है गोदान, सेवा सदन, गबन, निर्मला, कर्मभूमि, इनके उपन्यास हैं बच्चों। आगे देखिए इनके कहानियां। बड़े घर की बेटी, नामक का दरोगा, पंच परमेश्वर, पुस्की रात, ये था बच्चों इस मुंशी प्रेमचंद जी के कहानियां। बच्चों, ये मुंशी प्रेमचंद का लेखक के परिचय। अब आइए बच्चों, हम पाठ के बारे में हम जानेंगे। बच्चों, हर एक पाठ का कविता का कोई ना कोई उद्देश्य रहता है। इस पाठ का भी कोई उद्देश्य है, वो क्या है आइए बच्चों हम देखेंगे। इस कहानी में बाजार में होने वाली धोखेबाजी, बाजार में जो होते हैं, जब हम जो चीज खरीदने जाते हैं तब हमारे साथ में होने वाली जो धोखेबाजी पर हम इस लेखक ने प्रकाश डाला गया है। और खरीदारी करते समय सावधानी बरतने की ಅವಶ್ಯಕತೆ पर जोर दिया गया है। ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಸಂತೆಗೆ ಏನಾದರೂ ನಾವು ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನು ನಾವು ತಗೊಳ್ಳುವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಜೊತೆ ಕೆಲವೊಂದು ಮೋಸಕ್ಕೆ ನಾವು ಒಳಗಾಗ್ತೀವಿ। ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವು ತುಂಬಾ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ತುಂಬಾ ಜಾಗರೂಕತೆಯಿಂದ सावधानವಾಗಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲಿ लेखकರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। बच्चों, इधर समझना चाहिए कि इस कहानी जो है मुंशी प्रेमचंद के जीवन में गुजरा हुआ एक घटना इस पाठ के मुखांतर दिया गया है। आइए बच्चों, इस पाठ के बारे में हम जानेंगे। इधर देखो बच्चों, पाठ 2 कश्मीरी सेब। कल शाम को चौक में 2-4 जरूरी चीजें खरीदने गया था। बच्चों, इधर कौन का मतलब कौन? मुंशी प्रेमचंद। उन्होंने कल शाम निन्ने सायंकाಲ चौक में, चौक का मतलब मार्केट, ಒಂದು ಸರ್ಕಲಿನಲ್ಲಿ 2-4 ಎಂದು ಅಗತ್ಯವಾಗಿರುವಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಇವರು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಹೋಗಿದ್ರು। पंजाबी मेवा फरोश की दुकान रास्ते ही में पड़ती थी। पंजाबದ ಕೆಲವು ताजे फल बेचने वाला, मेवा फरोश का मतलब होता है ताजे फल बेचने वाला अंगड़ी ಅಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯ ಬದಿಯಲ್ಲಿ ಇದ್ವಂತೆ। ಅದರಲ್ಲಿ एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नजर आए। ಆ ಅಂಗಡಿಗಳಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಅಂಗಡಿ ಮಾತ್ರ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ, ತುಂಬಾ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಗುಲಾಬಿ ಬಣ್ಣವನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಸೇಬನ್ನ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿ ಜೋಡಿಸಿ ಹೊಂದಿಸಿ ಇಟ್ಟಿದ್ರಂತೆ। ನಾವು ಸಹ ಮಕ್ಕಳ ಕೆಲವು ಸರಿ ನಾವು ರಸ್ತೆ ಬದಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನೇ ಒಂದು ವಸ್ತು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸಿದ್ರೆ, ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುವಿನ ಅಂಗಡಿ ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸಿದ್ರೆ ನಮ್ಮ ದೃಷ್ಟಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುತ್ತಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಜಿ लालचा उठा, ಅದನ್ನ ನೋಡಿ ಇವರಿಗೆ ಏನಿಸ್ತು, ತಗೋಬೇಕು ಎನ್ನುವಂತ ಆಸೆ ಹುಟ್ಟಿತು। लालच का मतलब होता है आसे ಹುಟ್ಟಿತು। आजकल शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के शब्द में विचार करने की प्रवृत्ति हो गई है। ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ವಿಟಮಿನ್, ಪ್ರೋಟೀನ್ ಅನ್ನುವಂತ ಶಬ್ದದ ವಿಚಾರ ಮಾಡುವಂತ ಪ್ರವೃತ್ತಿನೇ ಬೆಳೆದು ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಅವರಿಗಾಗಿರುವಂತ ಭಾವನೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಟೊಮೊಟೊ को पहले कोई भी ना पूछता था। ಟೊಮೊಟೊ ಅನ್ನೋದು ಹಿಂದೆ ಯಾರು ಕೇಳ್ತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಈಗ अब टೊಮೊಟೊ भोजन का आवश्यक अंग बन गया है।
ಅಂದ್ರೆ ಈಗ ಟೊಮೊಟೊ ಹಣ್ಣು ಎನ್ನುವಂತದ್ದು ಈಗ ಊಟಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂತ ಅವಶ್ಯಕವಾದ ಅಂಗ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಏನು ಟೊಮೊಟೊ ಹಣ್ಣು. गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज थी. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಬಡವರ, ಇದು ಗಾಜರ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಕ್ಕಳೇ, ಕ್ಯಾರೆಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಅದು ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಡವರ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ತುಂಬುವಂತಹ ಒಂದು ತರಕಾರಿ, ಒಂದು ವಸ್ತುವಾಗಿತ್ತು. ಅಮೀರ್ ಲೋಗ್ ತೋ ಉಸ್ಕಾ ಹಲ್ವಾ ಹಿ ಖಾತೆ ಹೈ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಕಾಲದ ಈ ಶ್ರೀಮಂತರ ಜನರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈಗ ಅದು ಹಲ್ವಾ ಮಾಡಿ ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. मगर अब पता चला है कि गाजर में भी बहुत विटामिन है. आदि ಈಗ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಆ ಕ್ಯಾರೆಟ್ನಲ್ಲಿ ತುಂಬಾ ವಿಟಮಿನ್ ಇದೆ ಅಂತ. इसलिए गाजर को भी मेजों पर स्थान मिलने लगा है. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆ ಕ್ಯಾರೆಟ್ಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮೇಜ್ ಅಂದ್ರೆ ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ ಅಂತ ಹೇಳಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ಗಾಜರಿಗೆ ಇಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದ ಸ್ಥಾನನೇ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ. सेब के विषय में तो यह कहा जाने लगा है कि एक सेब रोज खाइए तो आपको डॉक्टरों की जरूरत ना रहेगी. ಈಗ ಸೇಬಿನ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ದಿನಕ್ಕೆ ಒಂದು ಸೇಬ್ ತಿಂದ್ರೆ ನಾವು ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋಗಕ್ಕೆ ಬೇಡ, ಹೋಗೋದ ಅವಶ್ಯಕತೆನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ. ಈಗ डॉक्टर से बचने के लिए हम नीम खोड़ी तक खाने को तैयार हो सकते हैं. ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅತ್ಯಂತ ಕಹಿಯಾಗಿರುವಂತಹ ಬೇವಿನ ಹಣ್ಣು ಮತ್ತೆ ಬೇವಿನ ಕಡ್ಡಿ ಎಲೆ ತಿನ್ನಕ್ಕೂ ಸಹ ನಾವು ರೆಡಿ ಆಗ್ಬಿಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ. सेब तो रस और स्वाद में अगर आम से बढ़कर नहीं है तो घटकर भी नहीं. ಈಗ ಸೇಬು ಮತ್ತು ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿಗೆ ಹೋಲಿಸಿದ್ರೆ ಸೇಬಿನ ಹಣ್ಣಿನಲ್ಲಿರುವಂತಹ ಜೋ ರಸ ಮತ್ತೆ ಸ್ವಾದ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಆಮ್ಸೆ ಅಂದ್ರೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿಗಿಂತ ಏನಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿಗಿಂತ ಅದ್ರ ಸ್ವಾದ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆನೆ ಅಂತ. ಸೇಬ್ को यह स्थान मिल चुका है. ಈಗ ಸೇಬಿಗೆ ಆ ಸ್ಥಾನವನ್ನ ಈಗ ಸಿಕ್ಬಿಟ್ಟಿದೆ. अब वह केवल स्वाद की चीज ही नहीं उसमें गुण भी है. ಈಗ ಸೇಬಿನ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರೀ ಸ್ವಾದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದೊಂಥರ ವಸ್ತು ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾದಿನ ಅಂದ್ರೆ ರುಚಿಕರವಾದ ಒಂದು ವಸ್ತು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಗುಣವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಯಾವುದು? ಸೇಬ್ ಹಣ್ಣು. हमने दुकानदार से मोल भाव किया और आज से ಸೇಬ್ ಮಾಗ. ಅಂದ್ರೆ ಈಗ ನಾನು ಹೋಗಿ ಆ ಅಂಗಡಿಯ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಚೌಕಾಸಿ ಮಾಡ್ಕರ್, ಅಂದ್ರೆ ಚೌಕಾಸಿ करके कहीं भी आधा किलो सेब खरीद लिया. मतलब आधा सेब को मांगा. दुकानदार ने कहा, बाबूजी बड़े मजेदार सेब आए हैं, खास कश्मीर के, आप ले जाएं, खाकर तबीयत खुश हो जाएगी. ಆಗ ಅಂಗಡಿಯವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಬಾಬೂಜಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಾ, ಆ ರೀತಿ ಬಡೆ ಮಜೆದಾರ್ ಸೇಬ್ ಆಯೆ ಹೈ, ತುಂಬಾ ರುಚಿಕರವಾಗಿರುವಂತಹ ಸೇಬು ನಮ್ಮ ಮಾರ್ಕೆಟಿನಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ಅದು ಲೋಕಲ್ ಸೇಬ್ ಅಲ್ಲ, ಅದು ಡೈರೆಕ್ಟ್ ಕಾಶ್ಮೀರಿಂದಾನೇ ಬಂದಿರೋದು ಅಂತ ಅಂಗಡಿಯವನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಆ ಪ್ಲೇಟ್ ಇದನ್ನ ತಗೊಂಡೋಗಿ ಖಾಕರ್ ತಬಿಯತ್ ಖುಷ್ ಹೋ ಜಾಯೇಗಾ, ಅದನ್ನ ತಿಂದು ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಅಂಗಡಿಯವನು ಆ ಬಾಬೂಜಿ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಮುನ್ಷಿ ಪ್ರೇಮಚಂದ್ರ ಜಿಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುನ್ಷಿ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಮೈನೆ ರುಮಾಲ್ ನಿಕಾರ್ ಒಂದು ಕರ್ಚಿಪನ್ನ ತೆಗಿತಾ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಉಸೆ ದೇತೆ ಹುವೆ ಕಹ, ಒಂದು ಕರ್ಚಿಪನ್ನ ತೆಗೆದು ಅವ್ನಿಗೆ ಕೊಡ್ತೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಚುನ್ಕರ್ ಹಾಕ್ನ, ಹುಡುಕಿ ಸ್ವಲ್ಪ ಒಳ್ಳೆ ಸೇಬನ್ನ ಹಾಕಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. बच्चों ये था आज कश्मीरी सब का पहला भाग. आगे जो होता है मैं अगली क्लास में आपको बताऊंगी. इस क्लास में इससे अब जो बात करी हूँ बच्चे, इस पाठ के बाद में आने वाले हैं जो शब्दार्थ विलंब शब्द लिख चुकी हूँ. आइए बच्चा इस हम एक बार पढ़ लेंगे. शब्दार्थ, मेवा फरोश का मतलब होता है ताजे फल बेचने वाला. नजर का मतलब होता है दृष्टि निगाह. नीम खोड़ी का मतलब होता है नीम का फल. स्वाद का मतलब होता है रुचि. लौंडा का मतलब होता है छोकरा ಅಂದ್ರೆ ಬಾಲಕ. मोल भाव का मतलब होता है मूल्य ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಮೂಲ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದು. ಬನ್ನಿ ಮಕ್ಕಳೇ ಈ ಕಡೆ, इधर देखिए बच्चों. विलोम शब्द का अर्थ ऑपोजिट वर्ड, विरुद्धार्थक ಪದ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದು. ನೋಡಿ ಈ ಕಡೆ, शाम का विलोम शब्द सुबह. खरीदना बेचना. बहुत कम. अच्छा बुरा. शिक्षित अशिक्षित. आवश्यक अनावश्यक. गरीब अमीर. ये था बच्चों जो कश्मीरी सब का जो पहला भाग करी हूँ आज, उसके शब्दार्थ और विलोम शब्द
बच्चों आप घर में बैठकर इसे अच्छे से लिख कर आप प्रैक्टिस कर लीजिए ना। लिखने से आपके दिमाग में जल्दी आ जाएगा। बच्चों मुझे उम्मीद करती हूँ कि जो मेरा कश्मीरी सब का जो पाठ है आपके समझ में आया होगा। मैं यहीं पर समाप्त करती हूँ। धन्यवाद।